पहिलं तर शिवरामजी शिलका आणि पद्मनजी शिलका यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि मालिकावीराची सायकल मात्र या स्पर्धेकरता स्पॉन्सर केली गेली आहे। त्यानंतर 6 धावा एक गडीच्या मोबदल्यामध्ये। नव्यानं गोलंदाज आपण बॉलिंग मार्कवरती पाहतोय मिस्टर संतोष डावले। एक्सपिरियन्स असलेला गोलंदाज। मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी हाताळली होती संतोष यांनी। 4 विकेट आणि एकही धाव नव्हती दिली, म्हणजे विकेट मेडनचं षटक हाताळलं होतं संतोष डावले यांनी। या ठिकाणी आपण पाहिलं तर सध्या तरी पार्टनरशिपची गरज आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला, धावफलकात धावा लागल्या गेल्या, त्यामध्ये फक्त आणि फक्त 6। जगदंब स्पोर्ट्ससाठी पारितोषिक आलंय। 3 चौकार 3 षटकार किंवा 3 गडी बाद घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे प्रकाश शेलका यांच्या मार्फत। या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 धावा पळून पूर्ण केल्या। 2 टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती। 1 बाद 8 असं धावफलक आपल्याला पाहायला मिळतं जगदंब स्पोर्ट पेंडीपडा टीमचं। षटकातील पुढचा बॉल हॅप ट्रॅकर बॉल पूल केलाय, पूल आणि सक्सेसफुल होईल का? क्षेत्ररक्षक आहे जज करतोय, पकडला जाईल शेल आणि समाप्त झालाय। अतुल सुरुंग या खेळाडूचा खेळ इज आउट। चांगला झेल घेताना पाहिलं विपुल यांना। चांगला क्षेत्ररक्षक आहे विपुल आणि चांगली कामगिरी सुद्धा केली यावेळेस विपुल यांनी। चेंडूचा परफेक्ट खाली आल्याने हलक्या हाताने हा चेंडूला गॅदर केला आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर अतुल सुरंग सारखा एक महत्वाचा खेळाडू तंबूत परतताना पाहतोय आपण। आणि निश्चितच शॉर्ट सिलेक्शन आपण पाहिलं तर अतिशय चांगलं होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर उंची जास्त आणि दिशा फार कमी पाहायला मिळाली आणि झेलच्या स्वरूपामध्ये मात्र मिड विकेटला बाद जरूर झाले। नव्यानं फलंदाज आपण पाहतोय मिस्टर धीरज दिंदा, एक डावखुरा हाताचा फलंदाज आपण पाहतोय। स्ट्राईक एंडवरती आता सज्ज होताना पाहतील आपण धीरज यांना। पुन्हा एकदा संतोष डावले पुढचा चेंडू घेऊन धीरज दिंदासाठी। या षटकातील तिसरा चेंडू असेल। पहिल्या चेंडूवरती 2 धावा धावून कंप्लीट केल्या होत्या। दुसऱ्या चेंडूवरती चांगले कमबॅक करताना पाहिले संतोष यांना। पुढचा चेंडू पुन्हा एकदा संतोष डावले यांचा। स्विचचा फटका, चांगला फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक जातोय चेंडू जवळ, परंतु पाहिलं तर यावेळेस पाहिलं तर जीवदानी गिरीश संघाला ग्राउंडची सुद्धा साथ मिळते। असं वाटत होतं चौकार जाईल, परंतु तिकडे मला वाटतं दगड असेल किंवा एक खड्डा असेल, त्याच कारणास्तव चेंडू हा थांबला आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर 2 धावा या वाचवल्या गेल्या। पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर बॅटची लिडिंग एज आणि चांगला झेल घेताना पाहतोय धीरज दिंडा। पुन्हा एकदा बॅक टू डगआउट गॉन। विकेट संपादन होते यावेळेस पाहिलं तर धीरज सारखा फलंदाजाची चांगला फटका सजवत होता। याच्या अगोदर रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता। विजय आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर जीवदानी संघाला नशिबाची साथ जास्तीत जास्त भेटलाय आणि निश्चितच तकदीर घेऊन आलीत जीवदानी स्पोर्ट गिरीज। एका बॉल मध्ये 4 धावांची गरज असताना मात्र हर्ष बोरने तो ठोकलेला षटकार आणि 2 बॉल मध्ये 7 असताना मात्र पहिल्या मॅच मध्ये ठोकलेला तो मयूरने षटकार आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर चौकार जाता जाता देखील वाचलाय। म्हणजे नशिबात आज साथ आहे ती म्हणजेच जीवदानी स्पोर्ट गिरीज टीम साठी। यावेळेस आपण पाहिलं तर मात्र गलीच्या दिशेने चेंडू रवाना झाला होता। एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती। जवळजवळ आपण पाहिलं तर मग 11 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावरती 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुठेतरी बॅकवरती टीम जरूर पाहायला मिळते जगदंब स्पोर्ट। यावेळेस आपण पाहिलं तर हा वेगवान बॉल होता, वेगामध्ये बीट केले गेले यावेळेस संतोष डावले ना। जवळजवळ आपण पाहिलं तर मग 2 ओव्हरचा मात्र खेळ या ठिकाणी संपन्न झाला। धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 11 धावा। अजून सुद्धा 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडू मध्ये जर आणखी दर्शन 15 ते 16 धावा जरी धाव फलकावरती आल्या ना
तरी मात्र एक फायटिंग टोटल स्कोर जरूर पाहायला मिळेल. कारण गोलंदाजी आपण पाहिली जगदंब स्पोर्ट पेंढरीकडा टीमकडे अप्रतिम आहे. नक्कीच विजय, मी मागच्या नागल्याची जी टुर्नामेंट झाली होती तिथे हे दोन संघ सामना खेळत होते आणि पाहिलं तर त्यावेळेस ना जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने वर्चस्व गाजवलं होतं जीवदानी गिरीश संघावरती. बघूया आज काही तसंच केलं या ठिकाणी पाहायला मिळेल का. प्रयत्न तर चांगले केले जात आहेत. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. मिलिंद अँड सुनील हे दोन मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनील स्ट्राईक वरती येतात आणि बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा पाहतो आपण एक्सपिरियन्सचा भरलेला गोलंदाज राकेश चौधरी. लोअर फुल टच चेंडू होता, चांगला फटका ऑन साइडला पाहतोय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स आणि सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या चेंडूवरती आलाय चौकार. पहिला विजय तर शत्रुक्ष थोडासा पुढे आला होता. झेल घेण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सरळ गेलाय फरार. 4 निश्चितच जे हवं होतं ते या ठिकाणी मिळायला गेले. 4 धावा आल्यात. 4 मात्र टीमचे टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 15च्या घरामध्ये. 15 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. राकेशचा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर पूर्णपणे बॅकफूट ते टीमला मात्र ठेवलं गेलंय पहिल्या 2 ओव्हरमध्ये. परंतु तिसऱ्या षटकाची सुरुवात आपण पाहिली तर मग जगदंब स्पोर्ट टीमसाठी चांगले झाले, कारण पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. नक्कीच नक्कीच. आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा राकेश यांचा. यावेळेस पाहिलं तर तेज तर्रार चेंडू, स्विंग अँड मिस. काय चेंडू हाताळलाय राकेश यांनी. पहिला चेंडू तर चौकारल्यानंतर गोलंदाजीने असा कमबॅक करायला पाहिजे की लगातार 2 चेंडू निर्धाव गेलेत. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय मिस्टर राकेश चौधरी यांना. एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्सचा भरपूर वापर करताना पाहतोय गोलंदाज राकेश चौधरी यांना. चौथा चेंडू या षटकातील. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. ओव्हरपिच चेंडू होता. आडवा बॅटचा वापर नक्कीच केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा पाहतोय डॉट येतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये हाताळले गेले. यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला, परंतु फेकला जाईल झेल आणि समाप्त झालाय. सुनीलचा देखील खेळ आउट. नवीन फलंदाज शेवटचा चेंडू सामना करण्यासाठी मिस्टर कुमार दिंदा येताना पाहतोय आपण बॅटिंग मार्क वरती. शेवटचे चेंडू असेल या षटकातील आणि या इनिंग मधील सुद्धा. धावसंख्येचा वेग पाहिला तर फक्त आणि फक्त 15 धावावरती जाऊन थांबलाय. मागच्या सामन्यामध्ये 14 धावांची आवश्यकता होती 3 षटकामध्ये. एका चेंडूमध्ये सामना फिनिश केला होता, परंतु शेवटचा चेंडू असेल. मोठा फटका येईल का पाहूया आपण. ओव्हरपिच चेंडू होता, पुल केलाय आणि सरळ चेंडूला गोल केलाय 6 धावांसाठी. शेवटच्या चेंडूवरती आले हा षटकार आणि फायटिंग टोटल उभं केलंय नक्कीच जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने.
चला आता इकडे केक कटिंगचा आजचा बर्थडे आहे. कॅमेरामन इकडे आपल्या समालोचन कक्षाजवळ जरा फोकस करावे. विलाजी शेलगांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा केक कटिंग होणार आहे. त्याच्यानंतर सामना ऑन होईल. 2 मिनिटं पंच. सामना 2 मिनिटांसाठी थांबवायचा आहे. वाटलं तर तुम्ही केक खायला येऊ शकतात. चला केक कटिंग होईल. त्यानंतर सामना ऑन होईल. संतोष कोम तुम्ही यायचंय 2 मिनिटं केक कटिंग साठी. रुपेश तुम्ही सुद्धा यायचंय. रुपेश आमचा आवाज येत असेल तुम्हाला. तुम्ही सुखरूप आहेत तिकडे. आज पाहिलं तर विलासदादांचा बर्थडे आहे आणि तो या ठिकाणी आपण सेलिब्रेशन करतो. लाव लवकर लाव लाव ना टाक ना बर्थडे सॉन्ग. चला रेडी राहायचंय. डीजे म्युझिक ऑन. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू विलास दादा. बार दिन ये आए, बार बार. चला या ठिकाणी आपण पाहिलं तर मग विलास दादांचा बर्थडे या ठिकाणी सेलिब्रेशन केलाय. संध्याकाळची सोय देखील झाली. संतोष कोम यांची सोय झाली आहे. चला मॅच देखील ऑन करायची आहे. चला आता पुन्हा एकदा आपण सामना ऑन होईल. 22 धावांचं एक छोटस आव्हान ठेवलंय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने, परंतु ते आव्हान थांबवच रोखण्याचं काम नक्कीच गोलंदाजाला करावं लागेल. येस 22 धावांचं लक्ष्य आहे, परंतु कधी कधी छोटं टार्गेट देखील खूप मोठं होतं. परंतु दोन्ही बाजूने जर दर्शन आपण पाहिल्यानंतर समांतर खेळ झाला ना तर मग हे टार्गेट मोठं देखील होऊ शकतं. बघूया कशा पद्धतीने हा मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. नक्कीच विजय 18 चेंडूमध्ये 22 धावा डिफेंड केल्या होत्या जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने. तसंच कामगिरी आज सुद्धा करावी लागेल त्यांना. निश्चितच रेकॉर्ड तर त्यांचा भरपूर मोठा आहे, परंतु ह्या मॅच मध्ये देखील तोच कारनामा करावा लागेल. पहिलं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत मिस्टर
अतुल सुरुंगला ऑन स्ट्राइक वरती फलंदाज मिस्टर हिटमॅन आकाश दानवी. पहिला बॉल तेज तरार होता, हलक्या हाताने मात्र चेंडूला या ठिकाणी ऑन साईडला खेळून काढलाय. एक सिंगल धाव मात्र जरूर पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक या ठिकाणी आपण पाहिलं तर ऑन झालाय. नक्कीच लोअर फुलटच चेंडू होता, फक्त दिशाण्याचं काम केलंय. त्यांना सुद्धा माहिती आहे अतुल वरती आक्रमण करणं गरजेचं नाहीये, कारण 22 धावा पाहिजेत. फक्त 2 षटकारांची गरज आहे आणि 2 षटकारामध्ये हा सामना फिनिश होऊ शकतो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन अतुल. यावेळेस पाहिलं तर फुल टॉस चेंडू होता आणि फुल टोल वसूल केलाय या चेंडूवर. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. षटकार आलाय दुसऱ्या चेंडूवरती संतोष डावले यांच्या बॅटीतून. आजच्या सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर संतोष डावले यांची बॅट शांत होती, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर बॅट त्यांची तळपलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतुल यांच्यावरती आक्रमण केलंय. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय आपण कव्हर रिजन मध्ये. जो पण शतरक्षक फील्ड करेल तो पण एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 8 या आकड्यावरती. अतुलांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाश साडे. यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं तर कव्हर रिजन लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू स्टेअर केला होता. पाहिलं तर सिंगल आणि सिंगल धावेवरती समाधान मानायला लागलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. या षटकामध्ये एक षटकार नक्की आलाय, परंतु विकेट घेण्याचं काम करावं लागेल. विकेट आणि विकेट घ्यावे लागतील. एखादी विकेट मॅच मध्ये परत येऊ शकते. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ. अतुलांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा संतोषसाठी. यावेळेस पाहिलं तर पायचीची अपील केली होती, परंतु पंचांनी ती पायचीची अपील फेटाळली आहे. यस लेग बायचा इशारा तो पंचांचा. एक अव्वांतर एक लेग बायच्या रूपामध्ये एक धाव ऍड होते स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. या षटकातील शेवटचा चेंडू असलेल्या या शेवटच्या चेंडूवरती चांगला चेंडू हाताळावा लागेल. एखादा विकेट घेणं गरजेचं आहे अतुल यांना. यावेळेस पहिल्या बॅटचा खालच्या टोला चेंडू लागला होता आणि शतरक्षक करतोय चुकी. तिकडे पाहतोय चेंडू जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन जवळ, परंतु बॅकअप चांगला आलाय. पहिल्या तर 2 धावा कपले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न गच्चाळाचा थ्रो होता. पहिल्या तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. षटक संपलेलं पहिलं. एक षटकार समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. आता समीकरण झाल्या 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. नवनाथ गेला यांना मॅजिकल स्पेल हाताळावी लागेल. एखादं निर्धाव षटक किंवा या षटकामध्ये कमीत कमी 2 ते 3 विकेट्स घ्यावा लागतील तर सामना कुठेतरी बॅलन्सिंग होऊ शकतो. आणि नवनाथकडे ते टप्पे ती ताकद गोलंदाजी करताना आहे, तसं काम त्यांना करावं लागेल. त्यांना तो सामना आठवावा लागेल जिथे त्यांनी 22 धावा डिफेंड केल्या होत्या. पाहतोय आपण आकाश धानवी सारखा फलंदाज आजच्या सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर शांत होता, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये एका चेंडूमध्ये सामना फिनिश केला होता. तोच आकाश धानवी संध्याकाळच्या सत्रामध्ये ऑन फायर मध्ये दिसतोय. त्यांच्यासोबत पाहिलं तर संतोष डावले सारखा फलंदाज सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगली खेळी करताना पाहतोय. नवनाथ त्यांचा पहिला चेंडू सामना करतील आकाश धानवी. यावेळेस पाहिलं तर
डाव्या यशाच्या भरपूर बाहेर होता चेंडू. पंच आपल्या बाजूला वळत. यस, इट इज अ वाईड. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका आला तर मॅच जवळजवळ खिशात टाकता येईल जीवदानी स्पोर्ट्स गिरीश संघाला. नवना त्यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशसाठी. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल केलाय आणि चेंडूला सरळ गुल केलाय. 6 धावांसाठी षटकार. आणि पूर्णपणे सामनावरती पकड बसवलंय आकाश धानवी म्हणजे एकविरा स्पोर्ट्स गिरीज या संघाने. जवळजवळ तिसऱ्या ट्रॉफीवरती म्हणजे या 4 ट्रॉफीपैकी एका ट्रॉफीवरती नाव स्वतःच कोरण्यात यश मिळालेलं आहे असं वाटते. कारण आता फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहिलं तर 11. यावेळेस पाहिलं तर इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता कव्हर्सला, परंतु पाहिलं तर स्विंग अँड मिस. चांगला चेंडू हाताळताना पाहतोय आपण नवना त्यांना. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. बघूया आता या 2 धावा षटकारांनी कंप्लीट होतात का चौकारांनी का धावून कंप्लीट होत आहेत. विनिंग शॉट कोणाच्या बॅटीतून येतोय. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. 6 धावांसाठी आणि विजयाचा षटकार करून शिक्कामोर्तब केलाय एकविरा स्पोर्ट्स गिरीज या संघाने. हळक 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 जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ, सॉरी जीवदानी गिरीज संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे तो मिस्टर आकाश धानवी. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अगोदरच्या मॅचचा सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता आकाश धानवी आणि या मॅचला सुद्धा आकाश धानवी मॅन ऑफ द मॅच नाही संतोष डावले होता या अगोदरच्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 4 विकेट